रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष सोडे पाटील. आज आपण परत माझ्या बागात आलेलो आहोत. आज आपण या विषयावर चर्चा करू की लोक जे म्हणतात की बागामध्ये फूट कमी आहे किंवा कमी निघते, त्याचे काय काय कारणं असतात. या वर्षीची परिस्थिती काय होती, यावर्षी कशी फूट निघायला पाहिजे होती, कधी निघायला पाहिजे होती. तर याविषयी आपण योगेश सरांसोबत चर्चा करू. रामराम सर. राम राम. सर, हा जो एक विषय खूप गंभीर आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांची हे व्यथा असते की आमच्या बागेमध्ये फूट निघायना. काळी जमीन असो किंवा हलकी जमीन असो, तर काय प्रॉब्लेम आहे? सर याचे एक 5-6 मुद्दे आहे बघा सर. जमीन कुठल्याही प्रकारची असो, काळी असो, मध्यम असो, हलकी असो, पण बागेमध्ये एक 5-6 मुद्दे महत्त्वाचे आहे की ज्याच्यावर तुमची फूट अवलंबून असते. तर सर्वप्रथम बागेमध्ये आपल्या जी आगारी असते, जे काही शेंडा निघलेला असतो हस्तभारात, तो जर पक्का झालेला असला, पक्का म्हणजे मॅच्युअर्ड झालेला असला. म्हणजे असं होणं जरुरी आहे हो, समजा. हे बघा, हे असं होणं गरजेचं आहे. तरच त्या बागेमध्ये फूट निघते. कारण काय असतं, शेंड्याला मोसंबीचं फळ किंवा कळी ही शेंड्यालाच येत असते. म्हणजे आपली बागेतली कळी शेंडा पक्का झालेला असायला पाहिजे. त्याचसोबत म्हणजे आगारी म्हणजे नौकी नसावी समजा. नवकी नसावी, आगारीवर बाग नसावा. याचसोबत आपल्या बागेमध्ये योग्य ताण बसायला पाहिजे चांगल्या पोटीसाठी. आता योग्य ताण, तर ताण कसा ओळखायचा किंवा झाडामध्ये ताण किती पाहिजे, जमिनीच्या प्रतीनुसार ताण कसा द्यायचा, हे आपण अगोदर पण व्हिडिओ काढलेले आहे. सो बरोबर. याच्यामध्ये पण एक समस्या येते. काळ्या जमिनीमध्ये बघितलं तर 2.5 ते 3 महिना एक चांगल्या ताणासाठी पाहिजे असतो बाग आणि हलक्या हार्वेस्टिंग पासून जमीनमध्ये एक विद्यापीठ पण सांगतं की मोसंबी बाग हार्वेस्टिंग पासून एक 2 महिने त्याला आराम पाहिजे. 2 ते 2.5 महिने आराम पाहिजे, आणि तो पण थंडीच्या काळात पाहिजे. कारण काय होतं, थंडीच्या काळात म्हणजे 1 नोव्हेंबरपासून तर 25-30 डिसेंबरपर्यंत तुम्ही त्याला आराम दिलाच पाहिजे. तानावर झाड गेलंच पाहिजे. तोच त्याचा तानाचा योग्य कार्यकाळ आहे. म्हणजे आणि भारी जमीन असो किंवा हलकी हलकी असो. जमीन असो, त्या योग्य त्या तानाच्या काळामध्ये झाड स्वतःमध्ये स्टोरेज तयार करत असतं, आणि जे पान असतं ते अन्न चांगल्यापैकी निर्मिती करून स्टोरेज काडीमध्ये सोडून स्वतःला सोडून देत असतं झाडाजवळून. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर, त्यासाठी योग्य ताण येण्यासाठी मेहनत कधी करावी? बाग फोडताना करावी की हार्वेस्टिंगच्या नंतर करावी? सर, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भरपूरसं शेतकऱ्यांचं म्हणजे आपण बघतो, आता बागेमध्ये आपण दररोज फील्डवर असतो. आपण बागेमध्ये बघतो, काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मेहनत करावी, काहीचं म्हणणं आहे नाही नाही मेहनत करू नये, मूळ डिस्टर्ब करू नये. पण एक शास्त्रीय कारण किंवा विद्यापीठ हेच सांगते की बागेमध्ये मेहनत असावी आणि योग्य मेहनत झाली पाहिजे. तर आपण बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर काय होतं, बाग हार्वेस्टिंग करायच्या पूर्वी 15 दिवस आपल्या बागेमध्ये पाणी गेलेलं असतं. त्यावेळी आपली जमीन पण एक मऊ स्वरूपाची असते, कडकपणा नसतो जमिनीत. आणि 15 दिवसात जर बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर ताबडतोब जर आपण रोटाव्हेटर, जी मेहनत आपल्या जमिनीनुसार करायची त्या पद्धतीत, शक्यतो रोटाव्हेटरच मारतो आपण, कारण जास्त हार्ड मेहनत मोसंबीमध्ये करत नाही आपण. तर रोटाव्हेटर मारून जमीन आपण बाग तानावर सोडला पाहिजे. त्यावेळेस तानावर सोडायच्या अगोदर आपण एक पाणी दिलेलं असतं जेव्हा माल असतो बागात, ज्यांची लेट होतात किंवा कधी कधी काय होतं ज्यांच्या अगोदर हार्वेस्टिंग होऊन जातात ऑगस्टमध्ये, तर त्यांनी एक ऑक्टोबरपर्यंत 20-25-20 ऑक्टोबरपर्यंत तरी पाणी नियोजन बागेमध्ये चालू ठेवावं. काही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जी काही खतं दिलेली असतात, ती झाडांचं अपटेकिंग चालू असतं, झाडामध्ये स्टोरेज तयार होत असतं म्हणजे त्यावेळेस. आपण जे म्हणतो की हार्वेस्टिंग नंतर विश्रांतीचे कामं हां, करावेत. ती त्यांनी त्या वेळेत केलेली असावी. त्याचे परिणाम काय असतील, ती जी आघाडी निघलेली असते हस्तबहारात, ती अशी मॅच्युअर्ड झालेली बागेमध्ये दिसेल तुम्हाला. आणि येणाऱ्या काळात जो आंब्या बहारासाठी मग जे तुम्ही तानावर बाग सोडाल, त्यावेळी मग ती काडी मॅच्युअर्ड होईल. तिच्यामध्ये अन्न घटक व्यवस्थित साठवले जातील, काडी घट्ट होईल आणि ती फुटण्यासाठी पुढं रेडी होऊन जाईल. आणि जेव्हा मग तुम्ही त्याचसोबत जेव्हा तुम्ही पाणी व्यवस्थापन कराल तोडताना, त्यावेळेस मग ती फूट चांगली दिसेल. आता ही भारी जमीन आहे, तरी पहिल्या पाण्यामध्ये आपण बघतोय जवळपास 50-60% फूट बागेमध्ये आत बाहेर आपल्याला दिसते. आता आपण जे पहिला मुद्दा होता सर आपला, की फूट कमी का निघते बागेत, तर त्याच्यात पहिलं कारण तर आपण सांगितलं की बागेमध्ये आपली तानावर सोडायच्या अगोदर मेहनत व्हायला पाहिजे. त्यानंतर आपलं खतं वगैरे काय जे शेणखत फेकायचं ते नियोजन करायला पाहिजे. बागेमध्ये आपली जी आगारी ती घट्ट झालेली पाहिजे, मॅच्युअर्ड झालेली पाहिजे, ताकदवान पाहिजे.
त्यानंतर जेव्हा आपण बाग फोडायचा असतो त्यावेळी पाणी व्यवस्थापन हे पण फार महत्त्वाचं आहे, फूट कमी निघण्यामध्ये, जास्त निघण्यामध्ये. त्याचसोबत आपल्या बागेमध्ये मेहनत व्हायलाच पाहिजे. शेणखताचा जो रोल आहे, आता शेणखत अपटेकिंगसाठी जवळजवळ टाकल्यानंतर 2 ते 2.5 महिने कमीत कमी पाहिजेत. हो. तर मग शेणखत कधी लागू व्हायला पाहिजे? फूट निघायच्या वेळेस, गुंडी सेट व्हायच्या वेळेस, का फळ मोठं झाल्यावर? आपण शक्यतो शेणखत सर जेव्हा आपण पहिला रोटा मारायचा त्याचवेळी रोटा मारला का शेणखत फेकून देतो आपण बागेमध्ये. आणि त्यानंतर जेव्हा आपण पाणी व्यवस्थापन करतो तर पाणी व्यवस्थापनच्या वेळी परत आपला रोटा होतो, त्याच्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स होऊन जातं. आणि ज्यावेळी आपलं पाणी चालू होऊन जातं बागेत तर मग 4थ्या-5व्या पाण्यानंतर त्याच्यातले काही कंटेंट याच्यामध्ये झाडामध्ये 2-2.5 महिने निघून हां, जातो. 2-2.5 महिने हा वेळ निघून जातो. तानाचा 2-2.5 महिन्याचा वेळ आणि नंतर पाणी दिल्यानंतर महिना 1.5 महिन्याची वेळ. या वेळेत मग शेणखतांची जी काही कर्ब आहे ते लागू होऊन जातात. जी काही अन्नद्रव्ये, सेंद्रिय कर्ब मिळतात ते त्याच्याकडून जे NPK वगैरे जे घटक मिळतात ते झाडांना उचलायला चालू होऊन जातात. त्याचसोबत उर्वरित जे राहिलेले ते चांगला पाऊस पडल्यानंतर जूनमध्ये झाडांना मिळायला चालू होऊन जातात. आणि शेतकरी मित्रांनी अजूनही हे बघावं की ज्या बागेमध्ये मेहनत कमी आहे, तिथं बागेमध्ये ग्रीनरी पण कमी आहे. पानामध्ये मॅच्युरिटी तेवढी दिसत नाही. पानामध्ये पिवळसरपणा दिसतो. पानसंख्या कमी आहे त्या झाडामध्ये. आणि ज्या बागेमध्ये योग्य वेळेवर मेहनत होते आणि बाकीचे जे आपण मुद्दे सांगितले ते योग्य वेळेत होत आहेत, त्या बागेमध्ये फूट नक्कीच चांगली राहते. कारण या बागेचा आपण एक काल परवा पण व्हिडिओ काढला की पहिल्या पाण्यामध्ये जर आपल्याला 40-50% फूट दिसते, तर अजून 2-3 पाणी जेव्हा आपल्या मधल्या भागात जवळची मूळ चालू होईल तेव्हा जी फूट निघेल तर 2-3 पाण्यामध्ये 100% पूर्ण झाड निघून जाणार आहे. आणि तरी यावर्षी बागेला एवढी विश्रांती मिळाली नाही, पण आपली थोडीशी भारी जमीन आहे, झाडामध्ये अन्न घटकांची कमतरता नाही आहे, झाड एक सशक्त झालेलं आहे, त्यामुळं फुटीला कुठं परिणाम होणार नाही. सर, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता यावर्षीची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. यावर्षी खूप जास्त पाऊस झाला. पाण्याचा निचरा जिथं झाला नाही, तिथं वापसा यायला टाईम लागला. बऱ्याचशा ठिकाणी जमिनी चिबडल्या. विशेष करून काळी जमीन जिथं निचरा नाही आहे, अशा ठिकाणी जमिनी खूप जास्त चिबडल्या. त्यामुळं मेहनत झाली नाही. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काहीही मेहनत न करता, इव्हन सऱ्यासुद्धा न पाडता पाणी सरसकट सोडून दिलं. याचा परिणाम काय झाला की ताण जास्त बसलेला होता आणि व्यवस्थित पाण्याचं नियोजन झालं नाही. त्यामुळं आघारीचं प्रमाण खूप जास्त झालं आहे. आता ज्यांनी डिसेंबरमध्ये पाणी दिलं होतं, ज्यांनी जानेवारीमध्ये दिलं होतं, बरेचसे शेतकरी म्हणतात की सर, आमचा बाग फेल झाला, आम्ही काय करावं? अशा दररोज 5-10 आपल्याला कॉल असतात. तर अशा शेतकऱ्यांनी आता समजा आता आज 10-11 तुमची फेब्रुवारी आहे. तर या 15-20 दिवसामध्ये थोडीफार जी निघेल ती निघेल फूट. त्यानंतर शक्यता थोडीशी कमी असते कारण उष्णता वाढून जाईल. हो. तर मग अशा शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडं आघारीचं प्रमाण खूप जास्त झालं आहे, म्हणजे आता ह्या वर्षीची परिस्थितीच अशी विचित्र होती. तर त्यांनी मिरग्याच्या नियोजनासाठी आत्तापासून काय करावं? फूट निघावी त्यांची ही आमची इच्छा आहे, शेतकऱ्यांची इच्छा आहे. पण जर इन केस नाही निघाली तर अशा शेतकऱ्यांनी मिरग्या मालाचं नियोजन आतापासून कसं करावं? त्यांनी आतापासून जे बहारात नियोजन करतात ते रेग्युलर फूट जी निघायची ती झाडामध्ये जेवढी ताकद आहे त्याच्यावरती ती निघून जाईल. आणि जे आपण अगोदरचे जे काही मुद्दे सांगितले त्यानुसार जर काही कमतरता असेल तर फूट त्या पद्धतीत निघणार नाही. तर त्यांनी जे रेग्युलर बहारामध्ये जे नियोजन असतं, पाणी व्यवस्थापन, खतं तर त्यांनी भरलेलीच आहे दुसऱ्या तिसरे. आता व्यवस्थित पाणी व्यवस्थापन बागेमध्ये चालू ठेवावं. 15-20 दिवसाला एखादा वरून फवारण्यातून महिन्यातून 1-2 स्प्रे ठेवावे. अन्नद्रव्याचे, सूक्ष्म अन्नद्रव्य असो, PGR असो, काही पेस्टिसाईड असो, रोग म्हणजे झाड निर्जंतुक असं ठेवावं. आणि झाडाच्या वाढीसाठी त्याला हे मूलभूत अन्नद्रव्य त्याला उचलावे म्हणून पाण्याची व्यवस्थापन ठेवावं. जे आघारीवर गेलं ते आघाऱ्या मॅच्युअर हां, कराव्यात. जेणेकरून या 2-3 महिन्याच्या काळामध्ये ती आघाडी मॅच्युअर्ड होईल. झाडामध्ये स्टोरेज तयार होत राहील आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मग त्यांनी एक 5-10 मेपासून पुढचं नियोजन करावं त्यांनी. थोडंसं ताण वगैरे देऊन, झाडाला ट्रेस देऊन मिरग्याचं नियोजन करावं. कारण हे बघा सर, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा काय आहे, झाडामध्ये ताण कधी दिसतो? आता सर, आपण ताण बघितलं कधी ओळखावा? हां. कसा ओळखावा? ताण तर आपण अगोदर पण सांगितला, परत एकदा सांगतो, की ताण एक बागेमध्ये 25 ते 30% पानगळ झाली म्हणजे योग्य ताण आला. आणि पानगळ कशी व्हायला पाहिजे? बिडीच्या पुंगळीसारखी पान सुकून असं ते झाडाला त्याला सोडायला पाहिजे. त्याचसोबत म्हणजे सर अशा प्रकारे बिडीचं हे असे पानं व्हायला पाहिजेत हो, समजा. हो. असा ताण
आपल्याला ओळखतो तो. आणि हा जो ताण बसलेला आहे, आपल्याला जो ताण बसलेला आहे हा 25-30% पानगळीवरून लक्षात घ्यायला पाहिजे आपण. तरच तो योग्य ताण झाला आणि त्याच ताणानुसार मग आपल्या पुढच्या बागेचं पाण्याचं नियोजन आपण करायला पाहिजे. आणि मला अजून एक पॉईंट सांगायचा, कारण आपण काय होतं सर, आता भरपूरशा बागेमध्ये काही ठिकाणी तणनाशक वापरले जातात, काही ठिकाणी म्हणजे नसतोच तणनाशकचा, आपण पण टाळतो तणनाशक वापरायचं. तर काय होतं बागेमध्ये आता आपलं ग्रास कटर चालू असतं, ते कटरमुळं पण जेवढं गवत कट करत राहू आपण तेवढं ते निब्बर होत चालतं, जमीन निब्बर होत चालते. त्यामुळे योग्य वेळी जमिनीमध्ये मेहनत होणं गरजेची आहे. आणि ताणामध्ये मेहनत हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. चालेल. थँक्यू सर. धन्यवाद.